केली आहे। दरम्यान भाजपनं हिंदुत्व सोडलं जाहीर करावं, ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री सर्वांना सावरण्यासाठी तारेवरची कसरत करतायत, मात्र ज्यांच्या मनात खुर्चीसाठी लालसा ते फडणवीसांना छळत आहेत की काय असा प्रश्न उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। खरी शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची गद्दार सेना। कुणाला कामरा प्रकरणात तोडफोड झाली, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही, गद्दार सेनेनं तोडफोड केली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। जर सौगात मोदी नाही घेतलं तर ज्यांना एक वेगळा मेसेज जाईल, तुम्ही जो भेदभाव करत आलात त्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो असा मेसेज तिथे गेला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुस्लिम समाजानं ऍक्टिव्ह झालं पाहिजे हे माझं मत। ज्या मंत्र्यांनी मुस्लिमांविरोधी वक्तव्य केलंय त्यांच्या विरोधात कारवाई करता येते। मुस्लिम समाजानं पुढाकार घेऊन आता या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, आंबेडकरांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचा फॉरेन्सिक अहवाल आता समोर। फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गाडीवरील फिंगरप्रिंट्स हे सुधीर सांगळेचेच असल्याचं समोर। संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आता हत्या केल्याची आरोपी सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदारची कबुली। अपहरण करून मीच हत्या केली, पोलीस कोठडीत गुलेचा कबुली जबाब। 6 डिसेंबर 2024ला आवादा प्रकल्प परिसरामध्ये सुदर्शन गुलेनं गोंधळ घातला। भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता त्यांना मारहाण। मी बाल्मिक कराडचा माणूस म्हणून 2 कोटी खंडणी द्या, आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती। संतोष देशमुख प्रकरणामध्ये सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अतिशय दारुण, राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल झालेत, राऊतांची टीका। सुदर्शन गुलेनं कुणापुढे कबुली दिली हे माहीत नाही, न्यायाधीशांपुढे कबुली दिली असल्यास अंतिम निकाल येण्यासाठी आता मोठी मदत होणार, अंजली दमानी यांचे या प्रकरणात वक्तव्य। कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी। इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डेटा देखील डिलीट केला, प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर कबूल केल्याची सूत्रांची माहिती। तर पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातनं आता इतर ठिकाणी हलवलं, तपासाच्या कारणास्तव कोरटकरला हलवण्यात आलं। रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे 5 वाजता कोरटकरला नेण्यात आलं। मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास, मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती। कोरटकरनं दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आता पोलीस रवाना। कुणाल कामरा वकिलांच्या मार्फत खार पोलिसांच्या संपर्कात, कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस, तर कुणाल कामराच्या वडिलांनी दुसरी नोटीस स्वीकारली, लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची ही नोटीस। कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस, कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीतं वापरल्याची नोटीस। टी सिरीजच्या नोटीशीला कुणालचं ट्विट करत उत्तर। तर कुणाल कामरासाठी 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल, कामराला पोलिसांच्या टायरचा प्रसाद या ठिकाणी द्यावा लागेल, आम्ही शिवसैनिक आहोत हे विसरू नका, शंभूराज देसाईंचा इशारा। कुणाल कामरा विरोधात राहुल कनालची खार पोलीस ठाण्यात तक्रार, तर दहशतवादी संघटना कामराच्या YouTube चॅनलला पैसे देतात, यासंबंधित चौकशी व्हावी, राहुल कनाल यांची मागणी। दिशाच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू झाली। दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर संजय निरुपम यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित, तर गरज पडल्यास पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरची सुद्धा चौकशी होईल, शंभूराज देसाईंची माहिती।